डोंबिवली पश्चिमेत सत्ताधारी पक्षाच्या एका नगरसेवकाच्या ताफ्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशात इंधन बचत आणि काटकसरीचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री आणि नेते आपल्या प्रवास खर्चावर नियंत्रण आणत असताना डोंबिवलीतील या नगरसेवकाने मात्र 4 मोटारी आणि 4 दुचाकींचा ताफा घेऊन प्रभागात फेरी मारल्याचं चित्र नागरिकांनी पाहिलं। या नगरसेवकाच्या ताफ्यामुळे परिसरात चर्चांना उधाण आले असून मोदींच्या काटकसरीच्या आवाहनाचे काय असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। संबंधित नगरसेवकावर याआधी अनेक गुन्हे दाखल असल्याची चर्चा असून वाद आणि भांडणांच्या कारणांमुळे तो नेहमी पोलिसांच्या रडारवर असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळेच सुरक्षेच्या कारणास्तव तो ताफ्याशिवाय बाहेर पडत नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। दरम्यान या नगरसेवकाचे पद रद्द करण्यासाठी एका जागरूक नागरिकाने शासन स्तरावर पाठपुरावा केला आहे। तसेच न्यायालयात दावा दाखल करण्याची तयारीही सुरू असल्याची माहिती समोर येते। शुक्रवारी दुपारी हा नगरसेवक समर्थकांसह प्रभागात फिरत असताना त्याच्या आलिशान वाहनामागे मोटारींचा ताफा आणि दुचाकींची फौज पाहायला मिळाली। एकीकडे कल्याण डोंबिवलीतील काही नगरसेवक आता KDMT बस, रिक्षा किंवा लोकलने प्रवास करून इंधन बचतीचा संदेश देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातंय, तर कल्याण ते डोंबिवली हे अवघे 10 मिनिटांचे अंतर असताना लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर केल्यास नागरिकांमध्ये सकारात्मक संदेश जाऊ शकतो असे जाणकारांचे मत आहे। मात्र अशा परिस्थितीतही सत्ताधारी पक्षातील हा नगरसेवक ताफ्यासह फिरताना दिसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। द पोलीस न्यूजसाठी नितीन पाटील, डोंबिवली।